समर्थ श्रीराम. दशक 7 समास 4 विमल ब्रह्म निरूपण. यापूर्वीच्या अनेक समासांमध्ये आणि याही समासामध्ये आपण ब्रह्म या शब्दाचा उच्चार विचार करत आलेलो आहोत आणि करत आहोत. समर्थ म्हणतात, जन्मापासून मरेपर्यंत ब्रह्माची आणि आपली गाठ आहे. ब्रह्म हे इतकं विशाल आणि व्यापक आहे की संपूर्ण पृथ्वी, तिच्यातल्या प्रत्येक गोष्टी त्यामध्ये आणि पृथ्वीच्या बाहेर सुद्धा ब्रह्म व्यापून उरलेलं आहे. जड पृथ्वीला भेदून राहणारं ब्रह्म तिच्यासारखं जड मात्र नाही. किंबहुना ते इतकं सूक्ष्म आहे की अमिबाही त्याच्यापेक्षा मोठा. ब्रह्मापेक्षा सूक्ष्म काहीच नाही. सूक्ष्माचं ज्ञान होण्यास जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये आणि शरीराच्या बाहेर सुद्धा ब्रह्म आहे. मी बोलताना माझ्या आणि मोबाईलच्या मध्ये सुद्धा ब्रह्म आहे. माझ्या तुमच्या डोळ्यात ब्रह्म आहे. अत्यंत सूक्ष्म असणारं ब्रह्म असून नसल्यासारखं वाटतं, कारण आपली इंद्रिय दृष्टी स्थूल आहे. डोळे हे केवळ इंद्रिय आहे. ज्ञानदृष्टी सूक्ष्म असते आणि इंद्रिय दृष्टी स्थूल असते. डोळे आणि मोबाईल, डोळे आणि लॅपटॉप किंवा समोरची कोणतीही वस्तू, या दोघांमध्ये जे असतं ते जाणणं असतं. आपण यापूर्वी देहबुद्धीच्या अवस्था पाहिल्या होत्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. त्यातील जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था पहिल्या त्या अज्ञानाच्या आहेत. त्यात ब्रह्माचं भान नसतं. आणि तुर्या ही चौथी जी अवस्था, ती आत्मबुद्धीची अवस्था, ती ज्ञानाची आहे. त्यातही ती दृश्याला देहासकट साक्षीत्वाने पाहते, म्हणजे द्वैत अवस्था आहे. आणि याच्या पुढची अवस्था म्हणजे उन्मनी. या अवस्थेमध्ये सर्व वृत्ती विरून जातात. जाणतेपणही विरतं. मी ही आयडेंटिटी शिल्लकच राहत नाही. वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. रामकृष्ण परमहंस उन्मनी अवस्थेत असायचे. कालीमाता आणि रामकृष्ण हे दोन असे नव्हतेच. दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये तेच कालीमाता होते आणि कालीमाताच रामकृष्ण होती. हेच तर जीवाशिवाचं ऐक्य आणि हेच ब्रह्मपदाला पोचणं, असं दासबोधानुसार सांगितलेलं आहे. दासबोधात वाक्यच लिहिलं आहे, महावाक्य, अहम ब्रह्मास्मी. याच महावाक्याचं विवरण समजून घेणं म्हणजे खरा दासबोधाचा अभ्यास. म्हणजे या अभ्यासानंतरची मोठी कामगिरी काय, तर दासबोधाच्या थिअरीवर काम करणं. या कामाकरता स्टार नोट म्हणतेय, शुभास्ते पंथानः संतु, आपले मार्ग सुखकर होवोत. श्रीराम समर्थ श्रीराम.